नमस्कार. जेव्हा आपण रशिया या देशाचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो जगातील सर्वात मोठा खनिज तेल म्हणजेच क्रूड ऑइलचा उत्पादक देश. भारत आणि चीनसह जगातील अनेक देश ज्या रशियाकडून कोट्यवधी बॅरल कच्चे तेल आयात करतात त्या रशियामध्ये स्वतःच्या देशात पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय, पण ही वस्तुस्थिती आहे. रशियातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्यात, तर काही ठिकाणी इंधनाचे दर गगनाला भिडलेत. ज्या देशाकडे तेलाचा अथांग साठा आहे, जो देश संपूर्ण जगाला तेल पुरवतो, त्या रशियावर स्वतःच्या देशात पेट्रोलसाठी वणवण करण्याची वेळ का आली? रशियासारख्या महासत्तेला पेट्रोलचा तुटवडा कसा निर्माण झाला, यामागचं नक्की काय गणित आहे, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी रोनक. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण रशियाच्या तेलाची अर्थकारणाची एक बाजू समजून घेऊयात. रशिया हा कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल काढण्यात जगाच्या आघाडीवर आहे. जमीन किंवा समुद्रातून जे तेल निघतं ते थेट आपण गाड्यांमध्ये टाकता येत नाही, त्यावर प्रक्रिया करावी लागते. कच्चे तेल शुद्ध करण्यासाठी मोठ्या रिफायनरीज म्हणजेच तेल शुद्धीकरण कारखान्याची गरज असते. रशियाकडे कच्चे तेल मुबलक प्रमाणात आहेत, पण ते शुद्ध करून पेट्रोल, डिझेल किंवा विमानाचं इंधन बनवण्यासाठी रशियाची क्षमता म्हणजेच त्यांची रिफायनरी क्षमता मर्यादित आहे. या तुटवड्यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे युक्रेनसोबत सुरू असलेलं त्यांचं युद्ध. मागच्या काही काळात युक्रेनने रशियाच्या अंतर्गत भागांमध्ये घुसून थेट त्यांचे तेल शुद्धीकरण कारखान्यावर म्हणजेच रिफायनरीजवर हल्ले केलेत. युक्रेनच्या या रणनीतीमुळे रशियाचे अनेक मोठ्या रिफायनरीज प्रचंड नुकसान झालेत. काही कारखान्यांमध्ये मोठे स्फोट झाले, तर काही कारखान्यामधील यंत्रसामग्री पूर्णपणे जळून खाक झाली. राजकीय तंत्रज्ञांच्या मध्ये युक्रेनच्या या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाचे तेल शुद्धीकरणाची क्षमता तब्बल 10 ते 15% घसरली आहे. जेव्हा कारखानेच बंद पडतात किंवा त्यांची क्षमता कमी होते, तेव्हा कच्चे तेल अजूनही त्यांचं पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर करता येत नाही. परिणाम, रशियाच्या देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलचा पुरवठा अचानक कमी झाला. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेले कडक आर्थिक निर्बंध. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच अमेरिका आणि युरोप देशांनी रशियाचं आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केलाय. या निर्बंधनामुळे रशियाला तेल शुद्धीकरणासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स आणि आधुनिक तंत्रज्ञ मिळणं कठीण झालं. रशियाच्या बहुतांश रिफायनरीजमध्ये पाश्चात्य कंपनींची यंत्रसामग्री वापरली जातात. आता युक्रेनच्या हल्ल्यात जे जे कारखाने उद्ध्वस्त झाले आहेत त्यांची दुरुस्ती करण्यासाठी रशियाला आवश्यक ते स्पेअर पार्ट्स वेळेत मिळत नाहीत. परदेशी तंत्रज्ञ रशियात यायला तयार नाही आहेत आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग यंत्रणा निर्बंध असल्याने रशियाला हे व्यवहार करताना प्रचंड अडचणी येतात. त्यामुळे जे कारखाने काही दिवसात सुरू व्हायला हवे होते ते महिने बंद अवस्थेत पडून आहेत, ज्यामुळे इंधनाचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या सगळ्या परिस्थितीला रशियाच्या अंतर्गत बाजारपेठेतील आणखीन एक गणित कारणीभूत ठरलंय, ते म्हणजे इंधनाची तस्करी आणि नफेखोरी. रशियन सरकार देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी तेल कंपन्यांना मोठं अनुदान देते, जेणेकरून तिथल्या जनतेला स्वस्त इंधन मिळेल. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलचे आणि तयार इंधनाचे दर खूप जास्त आहेत. त्यामुळे रशियातील काही तेल कंपन्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एक पळवाट शोधली. ते रशियन सरकारकडून स्वस्त दरात इंधन घ्यायचे आणि ते देशात विकण्याऐवजी चोरट्या मार्गाने किंवा इतर देशांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त किमतीत विकू लागले. याला म्हणतात ग्रे एक्सपोर्ट किंवा समांतर निर्यात म्हटलं जातं. या नफेखोरीमुळे रशियातील पेट्रोल रशियात न राहता परदेशात जाऊ लागलं, ज्यामुळे रशियन नागरिकांसाठी पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. या तुटवड्याचं चौथं कारण रशियाच्या शेती क्षेत्राशी आणि भौगोलिक रचनेशी जोडलं जातं. रशियामध्ये जेव्हा शेतीचा हंगाम सुरू होतो, विशेषतः पेरणी आणि कापणीचा काळ, तेव्हा संपूर्ण देशात डिझेल आणि पेट्रोलची मागणी अचानक प्रचंड वाढते. रशिया हा आकाराने जगातील सर्वात मोठा देश आहे. तिथल्या शेतांचा आकारही अवाढव्य, जिथे मोठे ट्रॅक्टर्स आणि हार्वेस्टर्स वापरले जातात. याच काळात रशियन सैन्यालाही युद्धासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा करावा लागतो. एकीकडे सैन्याची वाढती मागणी, दुसरीकडे शेतीचा हंगाम आणि तिसरीकडे रिफायनरीजवर झालेले हल्ले, या तिहेरी चक्रात रशियाची इंधन वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. रशियाच्या दक्षिणेकडील कृषीप्रधान राज्यामध्ये तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, शेतकऱ्यांना शेतीचं काम करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल मिळेनसं झालं. या संकटातून मार्ग काढण्यासाठी रशियन सरकारने काही अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रशियाने आपल्या देशातून होणाऱ्या पेट्रोलच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली. जो देश जगाला तेल विकायचा त्याने स्वतःच्या देशातील पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेरील देशांना पेट्रोल देणं बंद केलं. एवढंच नाही तर रशियाने आपला मित्र देश असलेल्या बेलारूसकडून पेट्रोल आयात करण्यास सुरुवात केली आहे. रशियासारख्या तेल सम्राट देशाला लहान देशांकडून पेट्रोल विकत घ्यावं लागतंय, हे रशियासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नामुष्की मानली जाते.
सरकारने निर्यातीवर बंदी घातली असली तरी जोपर्यंत युक्रेनचे ड्रोन हल्ले थांबत नाहीत आणि उद्ध्वस्त झालेले रिफायनरीज दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत रशियातील हे इंधन संकट पूर्णपणे मिटण्याची शक्यता कमी आहे. हो, रशियाकडे कच्चे तेल नक्कीच भरपूर आहे, पण जोपर्यंत ते शुद्ध होऊन पंपापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या साठ्याचा रशियन जनतेला काहीच फायदा नाही. शेवटी रशियाचं हे पेट्रोल संकट जगाला एक मोठा धडा शिकवतो. तुमच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती कितीही अथांग असली तरी जर तुमच्याकडे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरक्षित यंत्रणा आणि तंत्रज्ञान नसेल तर युद्ध आणि निर्बंधांच्या काळातही ती संपत्ती निरुपयोगी ठरू शकते. महासत्ता असलेल्या रशियाला एका बाजूला युक्रेनशी युद्ध करावं लागतंय आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या देशात पेट्रोलचा तुटवड्याची संघर्ष करावा लागतोय. हे सध्याचं जागतिक राजकारणाचं विदारक वास्तव आहे. असे व्हिडिओ जास्त पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा अनफिल्टर्ड महाराष्ट्राला, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.